नमस्कार सर्वांना. आपण धडा बघणार आहे आज 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड, म्हणजे एक अविस्मरणीय भेट. धड्याचं नाव काय आहे? एक अविस्मरणीय भेट. तपन मुखर्जी यांनी लिहिलेला धडा आहे हा. हे बघा, धडा इथून सुरू होतो, आपण वाचू. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगॉल. म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये रानीगंज जे ठिकाण आहे तिथं लेखक म्हणतात, माझे वडील एक वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये, खाजगी कंपनीमध्ये काम करत होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. म्हणजे ऑफिसर्स होते या कंपनीचे, त्या कंपनीनी प्रत्येकाला, म्हणजे त्या जे कंपनीत काम करतात मेडिकल प्रोफेशनल यांना प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल वैयक्तिक असे बंगलो दिले होते. आणि त्यांचे जे बंगलो होते, म्हणजे बंगला जो होता त्यांचा, त्याच्या भोवती एक लार्ज कॅम्पस होतो. लार्ज कॅम्पस म्हणजे खुलं मैदान वगैरे होतं, झाडी झुडपी, गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी. आर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. लेखक म्हणतात, आमचं घर जे होतं की ह्या कॅम्पसच्या एका कोपऱ्यामध्ये हे घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजेसंट टू द बाउंड्री वॉल ऑफ द गार्डन. मग आता त्यांच्या भोवती जी गार्डन होती, या गार्डनच्या एकदम कोपऱ्यामध्ये चिटकून तिथं एक ऑफिसर्स क्लब होता. म्हणजे हे सर्व जे ऑफिसर्स होते त्यांचा एक क्लब असणार तिथं. तर त्या क्लबच्या शेजारी तिथं भिंत आहे आणि तिथं ते ऑफिसर्स क्लब होतं. द कंपाऊंड वॉज लक्झुरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ ऑल टॉल मजेस्टिक ट्रीज. आणि हे जे कंपाऊंड होतं त्याच्यामध्ये काय काय होतं सांगतात ते, की विस्तीर्ण अशी झाडं होती, गवत होतं, रंगीबेरंगी फुलं होती आणि डेरेदार झाडे होती, उंच व डेरेदार झाडे, म्हणजे मॅजेस्टिक ट्रीज. ठीक आहे. द सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड्स अँड द मॅग्निफिशियंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्रुएल्स अँड मेनी स्पीसीज ऑफ बर्ड्स. तर पक्ष्यांचे वेगवेगळे जे जाती आहेत आणि स्क्विरेल्स म्हणजे खार जे आहेत, हे नेहमी आकर्षित व्हायचे किचन गार्डन्समध्ये. त्याच्या किचन जे आहे, किचन गार्डन म्हणजे आजूबाजूला तयार केलेले त्यांनी जी गार्डन आहे, तर तिथं भरपूर झाडी झुडपी होती, मी सांगितले अगोदर तुम्हाला. तर त्यामुळं ही खार आणि पक्ष्यांचे वेगवेगळे प्रकार ते तिथं आकर्षित व्हायचे. अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन इन द अश्वथा ट्री नियर बाय. मग लंगूर जे आहेत म्हणजे माकड, तर माकडांचा डेरा म्हणजे डेन. तर माकडांनी त्यांचा डेराच तयार केला होता नियर द अश्वथा ट्री. जे अश्वथा म्हणजे पिंपळाचं झाड म्हणतो आपण, अश्वथा म्हणजे पिंपळाचं झाड. तर तिथं त्या अश्वत्थ झाडाच्या इथं माकडांनी म्हणजे लंगूर्स आहेत, त्यांनी तिथं त्यांचा डेरास तयार केला होता, त्यांचा ग्रुप तयार केला होता. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड अ पार्सल ऑफ अ एक्झिस्टिंग अँड डेली लाईफ. तर आमच्या दैनंदिन जीवनाचा जणू हे सर्व मग त्यांच्या अस्तित्वामुळे म्हणजे अविभाज्य भाग, म्हणजे एक्झिस्टन्स ऑफ डेली लाईफ, म्हणजे आमच्या जीवनाचा हा भागच झाला होता. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रफाऊंड इफेक्ट ऑन मी. तर एक छोटीशी घटना घडली, अशी शनिवारची दुपार होती आणि ती घटना अशी घडली की ज्याच्यामुळं लेखक म्हणतात माझ्यावर सखोल परिणाम झाला. म्हणजे प्रफाऊंड इफेक्ट म्हणजे सखोल परिणाम. आणि अनफोल्डेड मी बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड. म्हणजे देवाची किमया आणि काय असती ते माझ्यासमोर अनफोल्ड झाला. अनफोल्ड म्हणजे काय की उलगडणे. तर माझ्यासमोर हा अनोखा पैलू देवाचा माझ्यासमोर तो पैलू आहे, अनोखा पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आता तो काळ जो होता तो दुर्गा पूजेचा काळ होता. तर हे कुठले आहेत? वेस्ट बेंगॉलचे आहेत.
दुर्गापूजेचा काळ होता, मग त्यांना सुट्टी होती आणि सुट्टी सुरू होऊन थोडेसे दिवस झाले होते. तर इतर मुलांप्रमाणेच सुट्टीतही लेखक म्हणतात की ही जी सणासुदीचा काळ आहे त्यात खास मुलांना प्रकाशित होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या मॅगझिन्स आहेत, मासिके आहेत आणि किंवा पुस्तकं आहेत, ह्याच्यामध्ये बुडून जाण्यासाठी, म्हणजे ते ब्लॅक अक्षरात लिहिले बघा, एन्ग्रॉस्ड, बुडून जाण्यासाठी संधीच मिळाली होती. फेस्टिव्ह टाईम होता, म्हणजे सणासुदीचा तो काळ होता. ठीक आहे. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ द स्टोरी बुक. दुपारचं जेवण, भरपूर जेवण म्हणजे हार्टी लंच म्हणजे भरपेट जेवणानंतर माझे आईवडील आणि माझी छोटी बहीण, यंगर सिस्टर, हे दुपारची त्यांनी झोप घ्यायला त्यांनी सुरुवात केली, किंवा काय म्हणतात त्याला, वाम कुक्षी, आफ्टरनून नॅप. तर ते घेत पडल्या होत्या त्या. आणि लेखक जे म्हणतात, आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, आणि मी एक स्टोरी बुक घेतली वाचायला आणि मी त्यात मग्न झालो. अ क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. तर ह्या ज्या ॲडव्हेंचर स्टोरी आहेत, म्हणजे स्टोरी बुक, म्हणजे जे स्टोरी बुकमध्ये कथा असतात, तर दुपारचं ते शांत वातावरण म्हणजे आणि किंवा साहस कथा असतात, ते वाचण्यासाठी एकदम अनुकूल होतं, म्हणजे परफेक्ट बॅकड्रॉप होता त्या तशा प्रकारच्या गोष्टी वाचण्याकरता. तशीच काय लिहिलं त्यांनी, बॅकड्रॉप होता. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. मध्येच मी सांगितलं त्याचं घरातले म्हणजे त्याची बहीण आणि आईवडील हे झोपले होते दुपारी, त्यांच्या घोरण्याचा आवाज येत होता. स्नोरिंग म्हणजे घोरणे. तर त्याच्यामुळं जी शांतता होती ती भंग होत होती. द इंटरमिटंट चिर्पिंग ऑफ द हाऊस स्पॅरोज. मधून चिमण्यांचं चिवचिव म्हणजे इंटरमिटंट चिर्पिंग. इंटरमिटंट म्हणजे अधूनमधून तो आवाज येत होता. द हार्श कॉईंग ऑफ द क्रो. कावळ्याचा कर्कश आवाज. द श्रील कॉल ऑफ द काईट फ्लाईंग हाय अबव द ग्राउंड. मायन्यूट स्टिक बाय. ह्याच्यामुळं माझं लक्ष दुसरीकडं केंद्रित व्हायचं, म्हणजे स्टोरी बुक तो वाचत होता, तिथून त्याचं मन दुसरीकडं वळायचं. आय बिकेम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. आणि मी मात्र त्या पुस्तकामध्ये पूर्ण गुंतून गेलो होतो आणि अधूनमधून असा आवाज भंग करत होता. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला काही कुत्र्यांचा आवाज ऐकू आला. ते फ्युरियसली शब्द दिलेले आहे. फ्युरियसली म्हणजे काय, की जे भटकी कुत्रे असतात त्यांना फ्युरियसली म्हणतात, फ्युरियसली डॉग्स. तर त्यांचा भुंकण्याचा आवाज त्यांना ऐकू आला लेखकाला. आय चूज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तर एखादं बिचारं म्हणजे हॅपलेस, पिग म्हणजे डुक्कर. तर एखादं बिचारं डुक्कर कुत्र्यांच्या जमावामुळे कदाचित ते घाबरलं असन, असं काय झालं असन, किंवा कुत्रे त्या डुकरावर भुंकत असतील, असं काहीतरी लेखकाने अंदाज लावला. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड कॉईंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅनोफोनी. तर मी सांगितलं, असे बिचारे एखादं डुक्कर असन त्या कुत्र्याच्या तावडीत वगैरे सापडलं असेल असे वाटून प्रथम जे लेखक आहेत त्यांनी त्या आवाजाकडं ह्याच्याकडं दुर्लक्ष केलं. मात्र काही वेळानंतर ती कुत्री अधिक त्वेषाने भुंकू लागली, म्हणजे ॲग्रेसिव्ह म्हणजे त्वेषाने ती भुंकू लागली. आणि कावळ्यांचा देखील आवाज खूप वाढू लागला, म्हणजे अलार्म्ड होणे म्हणजे कर्कश आवाज. ॲडेड टू द कॅनोफोनी म्हणजे तो कर्कश आवाज. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. हे जे डिस्टर्बन्स आहेत, हे जे आवाज आहेत, मला जवळजवळ येऊ लागले, म्हणजे तो आवाज मोठा होऊ लागला. बरोबर, ठीक आहे. पुढं बघू आपण. क्युरियसली गॉट बेटर ऑफ मी. ह्याच्यामुळं माझी देखील उत्सुकता म्हणजे खूप वाढली असे लेखक म्हणतात. आणि ते आवाज जवळजवळ येत आहे असं मला जाणवलं. तर लेखकाने काय केलं, लिव्हिंग द बुक असाइड आय रश टू द व्हरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. मग मी ते पुस्तक बाजूलाच ठेवलं जे मी वाचत होतो आणि मी पळालो वरंड्याकडं
की काय ॲक्च्युली झालं काय तिथं. तर आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. तर माझी नजर जी गेली, क्लब हाऊसचं जे छप्पर आहे त्याच्यावर माझी नजर गेली, तर तिथं मला जे दिसलं ते एकदम भयानक दिसलं. हॉरिबल, समथिंग हॉरिबल दिसतंय का. अ बिग मेल लंगूर, ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप. एक मोठा नर लंगूर, बहुधा तो त्या ग्रुपचा लीडर असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स. आणि त्याच्या हातामध्ये एक लहानसं लंगूर होतं. अँड मेर्सिलियसली बायटिंग इट ऑल ओव्हर अ डेफिनाईट इंटेंट टू किल. आणि तो जोरजोरात त्या छोट्या बाळाला, म्हणजे छोट्या लंगूरला तो बायटिंग करत होता, म्हणजे तो चावत होता सर्वत्र, आणि विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. आणि बहुधा त्याला मारूनच टाकायचं आहे या इराद्याने. ठीक आहे. हे कुठं घडलं, क्लब हाऊसच्या छपरावर नजर टाकल्यावर. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप व स्कॅटर्ड ऑन द रूफ्स. आणि हेही दिसलं की जी काही करू न शकणारी, म्हणजे त्या लंगूरची आई, त्या बेबी लंगूरची आई, म्हणजे हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड द अदर लेसर मेंबर, आणि इतर जे म्हणजे घाबरलेले जे मेंबर आहेत लंगूरमधले माकडं त्या ग्रुपमधले, व स्कॅटर्ड ऑन द रूफ, ते देखील या छपरावर आले होते ऑफ द बिल्डिंग, नियर बाय वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. आणि सर्वजण हेच बघत होते की ते लहान मूल कसं म्हणजे मरत आहे, त्याचा मृत्यू कसा होत आहे. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. त्यावेळेस मला प्राण्यांमधला एक नियम लक्षात आला, म्हणजे एक रूढी परंपरा प्राण्यांमधली ती क्लॅन झाली, आठवली. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अदर मेल बेबी और ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन इट्स ग्रुप. तर हे लक्षात आलं त्यांना, लेखकांना, की जे डॉमिनंट मेल असतो, म्हणजे एखादा जो नर लंगूर असेल किंवा तो प्राणी असेल, डॉमिनंट म्हणजे ताकदवर असेल, तो शक्यतो इतर दुसऱ्या नराला, म्हणजे छोट्या बाळाला जगू देत नाही त्याच्या ग्रुपमध्ये, कारण त्याचं अस्तित्व त्याला टिकवायचं असतं, त्याचा डॉमिनंट स्वभाव जो आहे तो त्याला टिकवायचा असतो. ठीक आहे. तिथं लिहिलं बघा, अनदर मेल और बेबी और ॲडल्ट टू सर्वाईव्ह इन इट्स ग्रुप. सर्वाईव्ह करणे म्हणजे त्याला जिवंत ते ठेवू शकत नव्हते. विदाउट लूजिंग एनी टाईम आय गॅदर्ड स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हरल्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मॅरगाउडिंग लंगूर. काही वेळ न गमावता मी तिथून एक भरभक्कम काठी घेतली एका हातामध्ये, आणि ती त्या लंगूरला, मरगाउंडिंग लंगूर म्हणजे तो जो बिनधास्तपणे वागतोय असा जो लंगूर आहे, निर्धास लंगूर, त्याला मी त्याला हकलण्याचा मी प्रयत्न केला. हरल्ड अ पीस ऑफ स्टोन, आणि एक छोटासा दगड देखील मी तिथं त्याला मारला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असॉल्ट. मग मी जे काम केलेलं आहे, दगड फेकण्याचं काम केलेलं आहे, त्या लंगूर, मी इतका मग्न होता त्या लहान मुलाला मारण्यामध्ये की त्यांनी ते माझं कसलं लक्षच दिलं नाही, मी जे काम केले ते, तो कसला घाबरलाच नाही म्हणजे. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. मग नंतर मग लेखक म्हणतात मी जास्त दगड फेकू लागलो. द डॉग्स ऑन दॅर पार्ट रेज द पिच ऑफ क्राय. आणि त्याच्यामध्ये कुत्री जी आहेत ती आणखी भुकू लागली. द चेंज सर्कमस्टॅन्सेस अँड सडन अनएक्सपेक्टेड अटॅक फ्रॉम अननोन क्वार्टर्स फोर्स द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लूपिंग रूफ ओव्हर द वरंडा. आणि मग हे अचानक घडलेले हे ज्या घटना आहेत, म्हणजे लेखक एका बाजूने दगड फेकत आहे आणि सर्वत्र सगळी लोक जमा झालेले आहेत, आणि अननोन क्वार्टर्स म्हणजे सगळीकडून जे त्याला दबाव येत होता की ह्या बाळाला सोडून दे, त्याच्यामुळं त्यांनी हे बाळ जे आहे, आवाज येतो ना, हो विमानाचा आवाज, लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम स्लोपिंग रूफ, म्हणजे जे उतरतं छप्पर आहे त्याच्यावरून त्या बाळाला त्या मेल लंगूरनी सोडून दिलेलं आहे. आणि ते बेबी जे आहे ते आता ते त्या घराच्या छपरावरून वरंड्यामध्ये ते पडणार. द बेबी वॉज लिस्टलेस. तर ते बाळ जे होतं, म्हणजे छोटं लंगूर जो होता तो लिस्टलेस होता, शांत होता. अँड अपियर्ड टू बी डेड. आणि जवळपास म्हणजे तो मृत्यू पावलेला आहे असंच दिसत होता, असाच भासत होता. ॲट्स इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि जेव्हा त्या माकडानी लंगूरनी त्या बाळाला सोडून दिलं, फेकून दिलं,
तर तो स्लाईड करत करत त्या छपरावरून खाली येऊ लागला. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रू मॅनिफोल्ड. आणि जी कुत्री होती भुंकणारी, त्यांची उत्सुकता तर आणखी वाढली, म्हणजे मॅनिफोल्ड म्हणजे डबल झाली. का? ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. जणू त्यांच्यासाठी सुवर्ण संदेश होती की काय चांगलं खायला त्यांना आता मिळेल. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ बेबी लंगूर्स टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओव्हर द एज ऑफ द टाईल्ड रूफ. रूफ कसा होता? टाईल्ड होता. ठीक आहे. तर लेखक म्हणतात मी कसं बसं मॅनेज केलं आणि बेबी लंगूर जो आहे, ते छोटं माकड जे आहे, जे त्या तावडीतून सटकलेलं आहे, म्हणजे फेकून घेण्यात आलेलं आहे, त्या माकडाला म्हणजे बेबी लंगूरला मी कसं बसं त्याच्या शेपटीने त्याला पकडलं, कारण ते घरंगळत त्या रूफवरून, टाईल्ड रूफवरून खाली येत होतं. द बेबी अपियर्ड इनर्ट. तर ते लहान मूल जे आहे ते इनर्ट अपियर्ड होतं, म्हणजे ते एकदम शांतच होतं. अँड लाईफलेस, म्हणजे त्याच्यामध्ये लाईफच नाही आहे, म्हणजे जणू तो मृत्यू पावला आहे का काय अशी शंका. इट वॉज इंडीड अ बेल बेबी. अर्थात लेखक म्हणतात ते एक नर बेबी होता तो. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरंडा. आतापर्यंत एवढं सगळं घडतंय आणि माझे आईवडील आणि विमानाचा आवाज येतो. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन द वरंडा. आतापर्यंत माझे आई वडील बहीण हे सर्व वरंड्याच्या इथं आले होते. अँड वर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. म्हणजे मी जे सुटकेचं प्रकार केलेला आहे, म्हणजे ते बाळाची सुटका व्हावी ह्यासाठी मी जो प्रयत्न केलेला आहे त्याचे ते साक्षी झालेले आहेत. विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू म्हणजे सुटका. सम ऑफ आर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आजूबाजूचे शेजारी जे आहेत, शेजारचे लोक जे आहेत ते देखील जमा झाले होते. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. तर पोल्ट्री कूप म्हणजे ते कोंबड्यांचं खुराडं जे असतं, तर ते लेखक म्हणतात की आमच्या घराच्या बॅक साईडला होतं, बॅकयार्डला. मग तिथं मी त्या बेबी लंगूरला नेलं. तिथं त्याला व्यवस्थित त्या खुराड्यामध्ये फ्लोअरवर हळुवारपणे ठेवलं. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. त्याची बॉडी जी आहे, त्या शरीर जे आहे ते पूर्णपणे त्याच्यावर जखमा होत्या, स्क्रॅचेस होते, ओरखडे होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. काही जखमांमधून तर रक्त वाहत होतं, म्हणजे उझिंग होत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. बेबी कुठल्याही प्रकारची हालचाल दर्शवत नव्हता, म्हणजे मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. माझ्या वडिलांनी प्रथम उपचार केला ताकी त्याची जी जखम आहे त्याच्यावर काय ना काय औषध पाणी व्हायला पाहिजे म्हणून, आणि त्यामुळं आणि त्याची ब्लिडिंग जी आहे म्हणजे रक्तस्राव जो आहे तो थांबावा यासाठी माझ्या वडिलांनी फर्स्ट एड. विमानाचा आवाज खूप येतो. फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार, ताकी त्याची जखम भरून यावी, स्वच्छ व्हावी आणि त्याची ब्लिडिंग जी आहे रक्तस्राव तो थांबावा. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. मला बरं वाटलं, मी रिलीफ झालो, कारण मला हे कळालं की बेबी जो आहे ते बाळ जे आहे ते अजून देखील श्वासोश्वास करत आहे, म्हणजे त्याचा श्वास चालू आहे, त्याचा ब्रीदिंग चालू आहे. इवन दो हिज ब्रेथ वर शॅलो. परंतु तो श्वास हळुवारपणे, घाबरून, अशा पद्धतीने शॅलो पद्धतीने ते घेत आहे असं दिसत होतं. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टिअर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स ही सॅट अप. तर त्याच्यावर आम्ही गार पाण्याचे शिंतोडे म्हणजे असे गार पाणी टाकलं आम्ही, त्याच्यामुळं बेबी जरा हल्लं थोडं. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स, आणि थोडंसं हालचाल केल्यानंतर तो अखेरीस बसला. ही वॉज इन द स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. ते असं दिसत होतं की जणू ते बाळ जे आहे त्याला शॉकच बसलेला आहे, धक्का बसला कसला तरी. अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ. आणि झाडाचं पान जे असतं ते कसं थरथरतं तसं तो थरथरत होता, ट्रेम्बलिंग करत होता. हिज 2 लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे ते 2 चिमुकले चमकणारे डोळे जे आहेत ते गच्च भरले होते पाण्याने. अँड ही स्टार्टेड टू सोब विथ अ मफल्ड क्राय.
आणि तो रडू लागला. सोब म्हणजे हुंदके देत तो रडू लागला. जणू एखादं मानवी मूल जे आहे, ह्युमन चाइल्ड, एखाद्या धक्क्यातून जसा अनुभव घेतो, ह्युमन चाइल्डहुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा, ट्रॉमा म्हणजे धक्का, तसंच त्याला देखील धक्का बसला होता. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना, मी त्याला सोललेलं असं एक केळी खायला दिली. विच ही ॲक्सेप्टेड, आणि त्यांनी ते स्वीकारली. विथ हिज अनस्टेडी हँड अँड बिगेन टेकिंग हेजिटंट बाईट, आणि तो केळी तो अस्थिरपणे खाऊ लागला आणि छोटे छोटे बाईट्स, हेजिटंट बाईट्स तो घेऊ लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ बेबी लंगूर, माझं मात्र लक्ष, लेखक म्हणतात, हे पूर्णपणे बेबी लंगूरवर होतं. सडनली आय हॅड ॲन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच, अचानक मला एक अशी भावना, म्हणजे असं मला लक्ष गेलं की कोणतरी माझ्याकडं लक्ष ठेवून आहे. अनकॅनी फिलिंग. आय टर्न्ड अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप, मी त्या खुर्ड्यातून बाजूला झालो आणि आजूबाजूला पाहिलं की माझ्यावर कोण लक्ष ठेवतंय. देअर सॅड द मदर लंगूर इन आर किचन रूफ, आमच्या किचनचं जे छप्पर आहे त्याच्यावर बसली होती त्या छोट्या बाळाची आई. वॉचिंग एव्हरी मूव्ह आय हॅड, मी काय काय करतो, माझे काय काय मूव्हमेंट आहेत, मी त्या बाळाला काय करतोय, मारतोय का मी काळजी घेतो, हे सगळं गोष्टी ती मदर लंगूर पाहत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲज इफ कन्व्हिन्स दॅट नो हार्म वॉज बिंग डन टू हर चाइल्ड, आणि ती सिम्पली म्हणजे तिथं ती गपचूप शांतपणे बसली होती आणि तिला खात्री पटली की तिच्या बाळाला कुठल्या प्रकारची इजा किंवा हानी मी करत नाही किंवा कोण करत नाही. मीनवाईल द बेबी सेन्स द प्रेझन्स ऑफ हिज मदर, तेवढ्याच काही वेळामध्ये त्या लहान मुलाला त्या बेबी लंगूरला त्याच्या आईची चाहूल लागली, त्याला आई दिसली त्याला. अँड स्टार्टेड टू सोब अँड क्राय अ लिटिल लाऊडर, आणि आईला पाहून तो आणखी जोरात रडू लागला. आय रिट्रीटेड फ्रॉम द डोर ऑफ द कूप टू अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी, मी नंतर घराच्या दरवाजातून नाही खुरड्याच्या दरवाजातून तिथं असलेला दरवाजा त्यातून मी घरामध्ये गेलो ताकी आई तिच्या मुलाला म्हणजे बेबी लंगूरला भेटू शकेल. ॲक्सेस टू हर बेबी. इमिजिएटली द मदर डिस्कँडेड ऑन द फ्लोर, जसं मी आतमध्ये गेलो घरामध्ये तसं मदर लंगूर खाली आली. डिस्कँडेड म्हणजे खाली येणे. ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म, आणि त्या लहान मुलाला बेबी लंगूरला तिने तिच्या हातात घेतले. शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम, तिने पूर्ण परीक्षण केलं बाळाचं की त्याला कुठं कुठं जखमा झाल्यात आणि घट्ट मग त्याला मिठी मारली. द बेबी फाउंड सोलॅस इन ह कॅरिंग आर्म्स, बाळाला शांतता वाटली त्याच्या आईच्या घट्ट मिठीमध्ये. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स, काही वेळ असंच ती बसली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज इफ शी वॉज पॉन्डरिंग ओव्हर हर ऑप्शन्स अँड ट्राईंग टू फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ फ्रॉम फर्दर असॉल्ट. कदाचित ती हे विचार करत असन म्हणजे पॉन्डरिंग करत असन की काय काय वेगवेगळे पर्याय आहेत की असं परत घडणार नाही किंवा कुठं पळून जायचं आता, तिच्या बाळाची सुरक्षा ती कशी करेल, हे असं ती काहीतरी विचार करत असावी असे लेखक म्हणतात. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुक स्ट्रेट इन टू माय आईज, काही सेकंदसाठी जी मदर लंगूर आहे म्हणजे ती माता जी आहे, ती लंगूरची आई जी आहे, तिने सरळ माझ्या डोळ्यामध्ये पाहिलं. इवन टुडे आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज, तिने ज्या पद्धतीने मला पाहिलं ते मी कधीच विसरू शकत नाही असे लेखक म्हणतात. शावरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी, पूर्णपणे त्या शांततेत त्या नजरेमध्ये पूर्णपणे कृतज्ञता ती व्यक्त करत होती मला. फॉर सेव्हिंग हर चाइल्ड, कारण मी तिच्या लहान बाळाला वाचवलं होतं, तर तिच्या नजरेमध्ये ते दिसत होतं. लेखक म्हणतात अशी नजर मी कधी विसरणार नाही. आय वॉज ओव्हरब्लेम्ड बाय द इमोशन, अशा प्रकारचे ज्या भावना आहेत, इमोशन आहे, ह्याच्यामुळं माझं मन आणखी इमोशनल झालं, ओव्हरलेम झालं. द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी,
अशा प्रकारे तिने मला थँक्स केलं, म्हणजे तिच्या नजरेमध्ये तिने सांगून दिलं, आभार व्यक्त केले. हे जे थँक्स करण्याचे प्रकार आहेत, म्हणजे पद्धत आहे, ह्याबद्दल लेखक म्हणजे ओव्हरब्लेम्ड झालेत, खूप आनंदी झाले, इमोशनल देखील झाले. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर. ती होती एक वैश्विक आई, म्हणजे एक युनिव्हर्सल मदर, होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. तिच्या मांडीवर ते लहान बाळ होतं, जखमी बाळ होतं. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच टू आर किचन रूफ. तेवढ्यात ती बेबीला घेऊन ती गेली आमच्या किचनच्या छप्परावर. शी सर्वेड द एरिया फॉर विशियस मेल लंगूर. तो जो निर्दयी असा मेल लंगूर होता, माकड होता, ज्यांनी जखमा केल्या होत्या, ज्यांनी चावलं होतं तिच्या बाळाला, त्याचा शोध तिने घेत होती की तो इथं तर नाही आहे. अँड देन लेफ्ट अवे इन द डायरेक्शन ऑपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलंट एन्काउंटर. आणि जिथं ही घटना घडली त्या म्हणजे एन्काउंटर जिथं झालं, व्हायलंट एन्काउंटर जो झालं, तो प्लेस जो आहे त्याच्यापासून विरुद्ध दिशेने ती निघून गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स मी दॅट इंटरस्पिसियस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इंडीड अ रिॲलिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्ड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. म्हणजे काय की एक आई तिच्या पिल्लाच्या त्या ज्या ओझरते भेट आहेत, त्या भेटीने लेखक म्हणतात की मला खात्री पटली की हे जे प्राणीमात्र आहेत, या प्राणीमात्रांचा एकमेकातील संवाद, म्हणजे तो इंटरस्पिशियस कम्युनिकेशन असा शब्द आहे त्याचा अर्थ, तर दृढ विश्वास की ही खरोखर सत्य गोष्ट आहे. आणि एकमेकांच्या जर मनाच्या तारा, म्हणजे राईट कॉर्ड, मनाच्या तारा जर योग्य रीतीने आपण छेडल्या, म्हणजे कुणीही छेडल्या, जर त्या छेडल्या गेल्या, लक्षात ठेवा मुलांनो काय सांगितलं आहे की एकमेकांच्या मनाच्या तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या, म्हणजे एनीवन स्ट्राईक द राईट कॉर्डमध्ये तारा, तर ते नातं अधिक सुरेल बनेल. फार महत्त्वाचा, म्हणजे खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे हा शेवटी, की तारा जर योग्य रीतीने छेडल्या गेल्या तर ते नातं अधिक सुरेल बनल. ही आई जी लंगूर, मदर लंगूर, म्हणजे आई वानर म्हणू शकता किंवा माकड, तिने हे दाखवून दिलं आहे की मनुष्य प्राणी यांच्यामध्ये संपर्काचं जे साधन आहे हे फक्त अन्न नाही आहे. आपण प्राण्यांना अन्न खाऊ घालतो, त्यांची काळजी देखील घेतो, पण संपर्क करण्याचं साधन, हे बघा, त्यांची भाषा आपल्याला कळत नाही, आपली भाषा त्यांना कळत नाही, मग संपर्काचं साधन जे आहे, मीन्स ऑफ कम्युनिकेशन, हे फक्त अन्न नाही आहे. तर हे नातं दृढ होण्यासाठी काय लागतं? कुठलंही नातं फक्त या धड्यापुरतं मर्यादित नाही आहे, की कुठलंही नातं हे दृढ होण्यासाठी लागतो ट्रस्ट लागतो. काय सांगितलेलं आहे खाली दिसतं का तुम्हाला लिहिलं आहे बघा, ट्रस्ट. थ्रू द ट्रस्ट कंपॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ट्रस्ट म्हणजे काय? परस्पर विश्वास. कंपॅशन म्हणजे अनुकंपा, आणि सामंजस्य म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग. ह्या तिन्ही गोष्टी कुठल्याही नात्यामध्ये जर असतील तर हे नातं टिकतं. इतरही मार्ग आहेत. लेखक म्हणतात 50 years हॅव पास सिन्स दॅट डे. ही घटना घडल्यानंतर जेव्हा हे पुस्तक छापलं, जेव्हा ते लिहित होते ही स्टोरी, त्यावेळेस ते म्हणतात 50 वर्ष उलटून गेलेत ह्या घटनेला. आय एम नाव 70 years ओल्ड. आता मी 70 वर्षाचा आहे. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपली आहे. असं या धड्याचं नाव होतं, एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. हे एन्काउंटर झालेलं आहे. आणि हा पूर्ण धडा मी तुम्हाला असा बघा स्क्रोल करतो आहे मी, हा सगळा धडा आपला झाला आहे. हा धडा वाचून घेणे, पुस्तक आहे तुमच्याकडं, वारंवार वाचणे. धडा शिकवत असताना व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष इथंच पाहिजे तुमचं. तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वगैरे जे काय असतील त्याचं ते तुम्ही हे करा, म्हणजे एरोप्लेन मोडवर वगैरे ठेवा, ताकी त्याचे मेसेजमध्ये डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे. तर हा धडा होता एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड.
ठीक आहे, सर्वांनी काळजी घ्या.